नमस्कार, मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी जगातील सगळ्यात सुंदर सिल्क ज्याला मानण्यात येतं ते म्हणजे धर्मावरम सिल्क याचे सुरेख 11 साड्या दाखवणार आहेत, ज्यांच्या डिझाईन्स, ज्यांचे बुटे, ज्यांचे काठ आणि ज्यांचे पदर हे पूर्णपणे हँडलूम आहेत आणि तुम्ही ते बघून अक्षरशः त्याच्या प्रेमात पडाल. कारण या साड्या अशा सिल्कने बनतात की आपल्या केसांना 10 टाइम्स मध्ये डिवाइड केल्यावर जितका पातळ आणि लाईट वेटेड सिल्क निघेल त्या सिल्कच्या धाग्यांपासून धर्मावरम या साड्या साऊथ मधील धर्मावरम फक्त या गावामध्येच बनतात आणि यांचे गुणधर्म, यांचा दर्जा खूप पारंपरिक काळापासून तसाच्या तसा जपला जातोय आणि म्हणून उत्तम सिल्क मध्ये धर्मावरम या साड्यांचं नाव मला वाटतं अग्रेसर आहे. या साड्या खूप जास्त लाईट वेटेड असतात उन्हाळ्यासाठी. इवन आयडियली या साड्या तेव्हा वापरतात जेव्हा लग्न कार्य असेल, देवीचे उत्सव असतील, तुमचा विधी असेल लग्नाचा आणि कडाक्याचं प्रचंड ऊन असेल, तुम्हाला हेवी साडी इवन काही सूट होत नाही आणि तुम्हाला खूप लाईट वेटेड बट रिच अँड खूप जास्त क्लासिक लुक हवं असेल, तर मला असं वाटतं की धर्मावरम ही जी साडी आहे ती जगातील उत्तम साड्यांपैकी एक. आजच्या प्रत्येक साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे 8,000. या साड्या हँडलूम आहेत आणि पूर्णपणे 100% प्युअर सिल्क आहे. उत्तम कलेक्शन. मी जो रंग वेअर केलेला आहे तो आहे असा सुंदर पैकी ज्याला आपण असं म्हणतो ना की ऑरेंज अँड रेड यांच्या मधली जी एक टोन येते जी खूप ब्राईट दिसते आणि अगदी हेवी असं लुक तुम्हाला हवं असेल तर ही साडी वेअर करायला पाहिजे. आणि याचा पदर, मला असं वाटतं की तुम्ही याचा पदर आणि याची बुट्टी बघावी. ट्रिपल चांदणी बुट्टी याच्यामध्ये आहे, हेवी असा पदर आहे, सुंदर अशी साडी आहे आणि याच्यामधले जो बुट्टा आहे तो आपल्या कान चैन मध्ये वापरला जाणारा बुट्टा हा असा येतो आणि लुक जे आहे ते सुरेख येतं. प्राइस आहे 8,000. जाऊयात आपण सेकंड साडी. मध्यंतरी मी एक साडी वेअर केली होती, ही रॉयल ब्लू, आणि त्यावरून तुम्ही धर्मावरमच्या प्रेमात पडला आणि ती रील व्हायरल झाली. एक्झॅक्टली तो सेम कलर आलेला आहे रॉयल ब्लू आणि कॉम्बिनेशन खूपच भारी असं डार्क राणी कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे आणि खूप सुरेख ही साडी आहे. प्राइस आहे 8,000. खांद्यापर्यंत जवळजवळ बुट्टा आणि त्यानंतर लांब लांब बुट्टा. साडी ही दिसताना खूप सुरेख, शेवटपर्यंत भरीव आहे आणि छान रनिंगच असं ब्लाउज आहे. सोन्यासारखी चमक आणि पिवळ्या रंगाला आलेला पहिल्यांदा हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज, म्हणजे दोघं जेव्हा सोबत नेसाल तेव्हा मला असं वाटतं की जगातलं सगळ्यात सुंदर कॉम्बिनेशन ठरेल. याचा पूर्णपणे सुंदरसा कॉन्ट्रास्ट विथ हेवी धर्मावरम काठ असा ब्लाउज, त्यानंतर पदर हा पूर्णपणे मीना वर्क केलेला पदर आणि असा रंग, म्हणजे मला असं वाटतं की सोन्याच्या चमकेलाही हा मागे टाकेल इतका सुंदर हा पदर आहे. बेस्ट ही साडी आहे. रनिंग असं ब्लाउज आहे. जुन्या काळी हसली यायची आणि हसलीवरती जशी ठसठशीत अशी डिझाईन असायची ना, हत्ती, घोडे, मोर आणि सोनं किंवा ठसठशीत एखाद्या चांदीवर ते बनवलेलं असायचं. सेम त्याला प्रेरित राहून याचे काठ घेतलेले आहेत. एकदा आपण याचे काठ जवळून बघूयात आणि याचा पदर जवळून बघूयात. याचा जो पदर आहे तो देखील रेखीव अशा प्रॉपर अशा ठशाने केलेला आहे आणि याचे काठ तुम्ही बघू शकतात. प्रॉपर असा कट येतोय आणि संपूर्णपणे मोर हत्तीचं लुक आहे. टिश्यूचं काम केलेलं आहे आणि मीना वर्क देखील केलेलं आहे आणि अत्यंत सुंदर असा बुट्टा आहे. साडी दिसताना प्रत्यक्षामध्ये अत्यंत सुंदर दिसते आहे आणि रंग तर मग विचारायलाच नको. रामा आणि राणी कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते मला असं वाटतं खूप रेअर आहे, कारण हे कॉम्बिनेशन आलं की लगेच जातं आणि मग ते आपल्याला मिळत नाही, कारण थोडे वेगळे रंग असले की ते लगेच चॉईस होतात. सुंदर राणी कलरचं साडी आहे आणि अतिशय सुंदर असा पदर आहे. उत्तम साडी, काठ खूप छान आणि खरोखर म्हणजे असं जे कलेक्शन आहे ना मैत्रिणींनो, ते मला असं वाटतं की आपल्या वॉर्डरोब मध्ये एखादं तरी नक्की असावं जे सुरेख आणि छान दिसणार असावं. सुंदर असं साडी आहे. रनिंग असं नाही, पूर्णपणे शेवटपर्यंत ब्लाउज आहे. धर्मावरम मधील सगळ्यात फेमस कॉम्बिनेशन ते म्हणजे वाईन विथ फ्लोरोसंट येल्लो कलर. स्केच पेन मध्ये हा येल्लो कलर येतो आणि हा रंग मला असं वाटतं की जगातलं असं कॉम्बिनेशन तुम्ही बघितलंच नसेल, कारण ते धर्मावरमची स्पेशालिटी आहे. आणि खूप सुंदर असे प्रॉपर ट्रॅडिशनल धर्मावरम काठ आणि सुंदर असा साडीच्या पुढे पदर. जितके प्युअर सिल्क असतात त्यांचे काही काहींचे मायने असतात की ते पुढेच साडीच्या पुढे ब्लाउज देतात. एक ओळख असायची. सुंदर असा म्हणजे याचा रंग बघा तुम्ही की केवढी शाईन याच्या रंगाला, आणि याचे काठ, याचं लुक आणि ही साडी
अशी पारंपरिक साडी तुम्हाला तुमच्याकडे तर मिळणं पॉसिबलच नाही याची मला 100% गॅरंटी आहे. कारण दिवस रात्र आम्ही देखील या कलरसाठी वेट करतो की अरे प्लीज तो कलर हवाय बनवून, आणि बुनकर मग असे बनवून, कारण ऑल ओव्हर इंडियात त्यांना द्यायचं असतं. पण डिझाईन, याचं लुक हे खूप म्हणजे माझी नेलपेंट जी आहे ना एक्झॅक्टली त्याला मॅच होती आहे. आणि प्राइस आहे 8,000. रंग असा मोती, त्यामध्ये प्युअर सिल्क आणि धर्मावरम म्हणजे तिघं जे गुणधर्म आहेत ना ते या साडीमध्ये मिळून आलेले आहेत. म्हणजे अशी सुंदर मोती कलरची सोनिया चमक असणारी आणि सुंदर अशी ही कॉन्ट्रास्ट, एवढं भारी. म्हणजे एखादा रिचनेसचा जो लेवल असतो ना तो अगदी हाई लेवल. आणि सुंदर पैकी असं ब्लाउज आहे आणि अतिशय सुंदर असा पदर आहे, खूप रेखीव पदर आहे. असं छान एखादं लग्न कार्य असेल, तुम्हाला खूप असं मोत्यांचे दागिने, एखादी साडी आणि असं छान मोगऱ्याचे गजरे, म्हणजे तुमचं लुक मला असं वाटतं की अल्टिमेट होणार. आणि साडी तर विचारायलाच नको, खूप सुंदर साडी आहे. शेवटपर्यंत अगदी भरीव आहे. प्राइस आहे हिची फक्त आणि फक्त 8,000. इथून पुढे तुम्हाला मी अशा धर्मावरम दाखवणार आहेत ज्या नवरीसाठीच बनलेले आहेत किंवा लग्न घरासाठी बनलेले आहेत. एकदा आपण यांचं डिटेल लुक घेऊयात. म्हणजे यांचे जे काठ आणि यांचे जे पदर आहेत ते इतके हेवी आणि इतकं हेवी जरीचं काम केलेलं आहे. आणि अतिशय उत्तम, म्हणजे इतकं उत्तम हे कलेक्शन आहे. आणि अगदी उत्तम ही साडी आहे. म्हणजे असं कलेक्शन हे आपल्या वॉर्डरोब मध्ये असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे. आणि लिटरली 8,000. आणि खूपच सुरेख असं ब्लाऊज आहे, खूप सुरेख अशी ही साडी आहे आणि दिसताना अत्यंत रेखीव लुक आहे. आणि बेस्ट कलेक्शन आहे. खरोखर अशा साड्या आपल्याकडे असायला पाहिजे. उत्तम हे कलेक्शन आहे, शेवटपर्यंत भरीव आहे आणि छान साडी आहे. ब्रायडल कलेक्शन मध्ये असे रंग मेहंदी, मेहरून, लाल, हिरवे हे सगळ्यात डिमांडिंग कलर्स असतात. आणि त्यामध्ये जर अशी नाजूक नारायणपेठ विथ हेवी बॉर्डर आणि नकाशाची धर्मावरम आली म्हणजे प्रेमात पडायलाच होणार. आणि अगदी गच्च लाल असा कुंकवासारखा याचा ब्लाउज आहे. सुंदर असा मीना वर्क केलेला पदर आहे आणि खूप ठसठशीत अशी ब्रायडल कलेक्शन मधली ही साडी आहे. लुक अगदी छान, म्हणजे हेवीच लुक. आणि कोणाला जजच नाही होणार की अरे हा हे कोणतं सिल्क तू वेअर केलंय, केवढी सुंदर ही साडी आहे. खरोखर साड्या इतक्या भारी आहेत आणि 8,000 ची प्राइस आहे. कमलहार मोर आणि असा गच्च लाल रंग तो फक्त धर्मावरम मध्येच मिळू शकतो. प्राइस आहे रिअल 8,000. सुंदर साडी आहे आणि कॉम्बिनेशन तर म्हणजे गच्च बॉटल ग्रीन कलरचं. आणि मी त्यातल्या त्यात मीना वर्क असलेला असा हेवी पदर आणि कमळाचे फुलं त्यात मोर, म्हणजे एवढं सुंदर हे कॉम्बिनेशन आहे. साडी दिसताना प्रत्यक्षात खूप सुरेख दिसती आहे. शेवटपर्यंत भरीव आहे आणि छान रनिंग असं ब्लाउज आहे. बॉटल ग्रीन कलर म्हणजे असा रंग जो आपल्याला मोहच होतो की अरे खूप आहेत, पण तरीही असा बॉटल ग्रीन कलर समोर पडला ना की ती साडी उकलून बघायची इच्छा होते, कारण या रंगामध्ये अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्टिव्ह रंगामध्ये रेड, बॉटल ग्रीन, त्याच्यानंतर मग ब्राईट असा राणी पिंक कलर हे असे सुंदर दिसतात. आणि अतिशय सुंदर साडी आहे, बेस्ट असं कलेक्शन आहे. हा सेट म्हणजे मला असं वाटतं की धर्मावरम साडीची जरी आणि हा सेट अगदी सिमिलर. या सेटची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 1,700. खूप ठसठशीत असा प्रत्येक ट्रेडिशनल साडीवर जाणारा सेट आहे. कर्णफुलं खूपच हेवी आहेत, मीना वर्क केलेले कर्णफुलं आहेत. प्राइस आहे 1,500. हे 3 नंबर आहेत. या 3 नंबर पैकी कोणत्याही एका नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमची जी साडी आहे ती बुक करू शकतात. आणि असा होता आजचा ब्लॉग. आणि जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं की आपलं सप्तशृंगी ज्वेलर्स आणि क्रिएशन, म्हणजे आपल्या सप्तशृंगी ज्वेलर्सची जी पिढी आहे ती जवळजवळ 30 वर्षापासून आपली पिढी चालत आलेली आहे. आणि आज एक खूप सुंदर कस्टमरची ऑर्डर होती. खरं तर मला हे खूप मनात भावलं आणि मी तुम्हाला ते दाखवण्याचा विचार केला की नाही आज तुम्हाला मी दाखवते. इतकी सुंदर पर्स, म्हणजे ते म्हणतात ना की शौक बडी चीज आहे. आपण काहीही केलं तरी पण अशा इतक्या सुंदर, म्हणजे आमचे कारागिराने एवढी सुंदर अशी पर्स बनवलेली आहे. ही रिअल चांदीची पर्स आहे जी प्रॉपर अशी ओपन होते. आणि खूप सुंदर असे बक्कुळी पर्स, म्हणजे बक्कुळीचे जे हार आहेत ना की प्रॉपर असे बक्कुळाचे हार आणि ही सुंदर पर्स. आणि प्युअर चांदीची, प्राइस माहित नाही वेट वरती असेल.
आणि त्यानंतर अशी एक पद्धत असते, मला वाटतं तुमच्याकडेही असेल, की 3री-4थी पिढी आली, 3री पिढी जर लग्न कार्यामध्ये हजर असली तर त्यांना चांदीची काठी देतात आणि अशी सुंदर चांदीची काठी बनवलेली आहे. आपल्यावर असतं की आपल्याला सोन्याची द्यायची की चांदीची द्यायची. मस्त शेर आहे आणि काय तो रुबाब आणि काय तो शोक, म्हणजे सुंदरच कलेक्शन आहे. तर ज्यांचं म्हणणं असतं ना की अरे ज्वेलरी शॉप पण आहे का, आम्ही तुमच्याकडनं जोडवे वगैरे मागवते, तुम्ही ते रिअल देतात का, तर तुमच्यासमोर म्हणून मी दाखवला विचार केला. सो असा होता आजचा व्लॉग. भेटत आणि रोज संध्याकाळी 5 ते 6च्या मध्ये मी इंस्टाग्राम, युट्यूब आणि माझ्या फेसबुक आयडी वरती लाईक असते. सो भेटत आपण पुन्हा उद्याच्या व्लॉग आणि लाईव्ह मध्ये. तो पण बाबा टेक केअर. थँक्यू.